नमस्कार. मी रवी देवा कुलकर्णी, राहणार पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून आपल्यासाठी एक माहिती देत आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे. तरी संक्रांत असो किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा ग्रहणाविषयी काही माहिती असली तर मी नक्कीच आपणापर्यंत पोहोच करण्याचा दरवेळी विचार करत असतो आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोच करत असतो. तरी आपल्याला अशी काही नवीन माहिती लागत असेल, काही असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज या ठिकाणी मी मागील वर्षी संक्रांत सांगितली होती आणि ती संक्रांत खूप ठिकाणी पोहोचली होती, सर्वांना माहिती मिळाली होती. आता यावर्षी पुन्हा आपल्यासाठी मी संक्रांत घेऊन येत आहे. बऱ्याच महिलांना संक्रांत ऐकावयाची असती, परंतु ब्रह्मवृंद त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नाहीत. काही जण सिटीला राहणारे असतात, त्यांच्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ मुद्दामहून बनवत आहे. तरी जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोच करा आणि सर्वांनी आवर्जून या व्हिडिओला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. आज मी तुम्हाला संक्रांतीची सगळी माहिती सांगतो. आपल्याला घर बसल्या ही माहिती मिळत आहे. नमो देवे महादेवे शिवाय तततन्नमः. नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता. संक्रांतीचा पुण्यकाल. या ठिकाणी संक्रांतीचा पुण्यकाल म्हणून सांगितलेलं असतं. तर दिनांक 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे असं सांगितलेलं आहे. या दिवसाचं महत्त्व सांगितलंय. या दिवसाचे महत्त्व म्हणजे तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाची उटणी अंगात लावावे, तिळ होम करावा, तिळ मिश्रित पाणी पिणे, तिळ भक्षण करणे, तिळदान करणे असा या ठिकाणी तिळाचा वापर केला असताना सर्व पापांचा नाश होतो. शेके 1947 पौष वद्य एकादशी बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. बालव कर्णावर संक्रांत होत आहे आणि उक्त असलेले वाहनादी प्रकार येण्याप्रमाणे संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, पिवळे वस्त्र परिधान केले आहे, हातात गदा घेतली आहे, केशराचा टिळा तिने कपाळाला लावलेला आहे, वयाने कुमारिका असून बसलेली आहे, वासाकरता जायचं फूल घेतलेलं आहे, पायस भक्षण करीत आहे, सर्प जाती आहे, भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, वारनाव नक्षत्रनाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. तसेच पूर्वेकडून आलेली आहे, पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे इत्यादी कामे स्त्रियांनी करू नयेत. तसेच संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने नवे भांडे, अन्न, वस्त्र, तीळ, गूळ यापैकी सोने, भूमी, कुठलेही वस्त्र एखादे तरी दान त्या पर्व काळात स्त्रियांनी करायला पाहिजे अशी संक्रांत आहे. दरवेळी नको त्या अफवा या ठिकाणी उठल्या जातात. कोणीही स्त्रियांनी या अफवावर विश्वास ठेवू नका अशी सर्वांना विनंती आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला माहिती समजावून सांगतो. यावर्षी संक्रांत 14 तारखेला आलेली आहे. वार बुधवार आहे आणि व्यवसायासाठी आपल्याला स्त्रियांना दुपारी 3:06 नंतर सूर्यास्तापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:20 पर्यंत मुहूर्त पर्व काळ मानला गेलेला आहे. त्यावेळेत महिलांनी व्यवसायाला जाण्यासाठी काही अडचण नाही. तसेच त्या दिवशी सांगितलेलं आहे की तीळ मिश्रित उदकाने स्नान म्हणजे उठल्यानंतर पाण्यात तीळ टाकायचे, थोडं स्त्रियांनी तीळ वाटायचे, ते उठणं अंगाला लावायचं, नंतर आंघोळ करायचे आहे. आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे आहेत, पिण्याच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत, लहान मुलांना तीळ वाटायचे आहेत आणि अग्नी म्हणजे आपल्याकडे चूल, स्टोव्ह, गॅस काय असेल त्यामध्ये 4 दाणे तिळाचे टाकायचे आहेत, म्हणजे तिळ होम होतो. असा 6 ठिकाणी जरी तिळाचा उपयोग झाला तर आपल्याकडून जे काही वर्षभर जे काही नकळत पाप झालेलं असतं ते पाप माफ होतं. संक्रांत यावर्षी वाघावर बसलेली आहे आणि उपवाहन तिचं घोडा आहे. ज्या प्राण्यावर संक्रांत बसलेली असते त्या प्राण्याला चालू वर्षी त्रास सांगितलेला असतो, म्हणजे वाघाला आणि घोड्याला चालू वर्षी त्रास नक्कीच जाणवेल. तसेच संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी पिवळं वस्त्र घालू नये. संक्रांतीचं फक्त पिवळं वस्त्र सांगितलेलं आहे. काही महिलांनी जास्त काही अफवा उठवून कुणी हळदीला सांगतं, कुणी सोनं घालायचं नाही सांगतं. असल्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये.
फक्त वस्त्र म्हणजे वस्त्र सांगितलेलं असतं. स्त्रियांनी फक्त एक दिवस संक्रांतीच्या पर्व काळात पिवळं वस्त्र घालू नये. तसेच तिने कपाळाला केशराचा टिळा लावलेला आहे आणि हातामध्ये गदा घेतलेली आहे. वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे आणि वासा करता तिने जाईचं फूल घेतलंय. जाईचं फूल घेतलेलं असल्यामुळे स्त्रियांनी त्या दिवशी संक्रांतीचे पर्व काळामध्ये वौसा करण्यासाठी जाताना जाईचा गजरा लावून जाऊ नये. तसेच पायस म्हणजे दुधाची खीर यावेळेस संक्रांत खात आहे, त्यामुळे भक्षण करीत असल्यामुळे दही, दूध, तूप असे जे काही दुधापासून पदार्थ बनत असतात ते नक्कीच यावेळेस महागले जातील. तसेच सर्प जाती आहे, अतिशय चंचल आणि चपळ आहे. तसेच मोती धारण केलेला आहे गळ्यामध्ये. जुन्या बायका महिला त्यावेळेस गळ्यामध्ये मोती घालायचे. आता कुणी शक्यतो मोती घालत नाही. मोती घातलेला चालत नाही. मोती असेल तर काढून टाकायचं आहे. तसेच तिचं चालू नाव आणि रासनाव दोन्ही यावेळेस एकच आलेले आहेत. मंदाकिनी चालू नाव पण आहे, रासनाव पण आहे. तसेच तिचं सामुदाय मुहूर्त यावर्षी 30 आलेले आहेत. पूर्वेकडून म्हणजे अतिशय सुंदर असे आलेले आहे. जसा आपला सूर्य उगवतो तसं संक्रांतीचं आगमन होत आहे आणि जसा आपला सूर्य मावळतो तसं संक्रांती यावेळी चाललेली आहे. वायव्येच्या कोपऱ्यात म्हणजे इकडील वायव्य दिशेस ती पाहत आहे. ज्या ठिकाणाहून संक्रांत आली तिकडे अतिशय सुख आणि भरभराट होत असतो. ज्या ठिकाणी चाललेले आहे त्या ठिकाणी संकट येण्याची शक्यता असते असं पंचांगात वर्तवलेलं आहे. तसेच संक्रांतीच्या पर्व काळात म्हणजे संक्रांत ज्या दिवशी पर्व काळ जो आपण मानला जातो त्या दिवशी सूर्योदयानंतर दात घासू नये, किरकिरे भांडण करू नये, गवत घास कापू नये, शेण काढू नये असे काम स्त्रियांनी त्या दिवशी करू नयेत. ज्यांना अत्यंत गरज आहे अशा महिलांनी सूर्योदय होण्यापूर्वी अशी कामं करावेत. त्या दिवशी कुणाशी वाद घालू नये. त्याशी जो वाद वगैरे घातला तर आपल्याला ही अडचण वर्षभर अडचण राहत असते. त्यामुळे कुणाला आपल्या तोंडातून अपशब्द वापरू नये अशी ही संक्रांत आहे. तसेच यावर्षी संक्रांत एकादशीला आलेली आहे आणि बऱ्याच महिन्यांना एकादशीला संक्रांत आल्यामुळे काही असा संभ्रम निर्माण झालेला आहे की एकादशी धरावी की सोडावी. परंतु एकादशीचा उपवास हा कधी चुकूनही मोडू नये. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जरी एकादशी असेल, आपल्याला नैवेद्य करण्याची इच्छा असेल तर आपण नैवेद्य करू शकतात, नैवेद्य दाखवू शकतात. कारण कुठल्याही देवाला उपवास नसतो, हा शास्त्राधार आहे. मनुष्य आपल्या अडचणीसाठी उपवास करत असतो. परमेश्वराने उपवास कुणासाठी करायचा, त्यामुळे आपण नैवेद्य दाखवू शकतो, कुठलाही नैवेद्य दाखवू शकता. परंतु संक्रांत म्हणजे ही तिली एकादशी असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जरी एकादशी असली, उपवास असला तरी ही तीळ त्या दिवशी खावे लागणार आहेत आणि तीळ खाल्ल्याने कुठलीही एकादशी मोडणार नाही, कारण त्या पंचांगामध्ये शास्त्राधार सांगितलेला आहे. तसेच संक्रांतीचा पर्व काळ म्हणजे त्या पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने. किमान आपल्याला अन्न, वस्त्र, सुवर्ण, गोदान, भूमिदान, वस्त्रदान, घोडादान असे कितीतरी दान सांगितलेले असतात. परंतु आपण किमान आपल्या इच्छेनुसार किंवा नवं भांड किंवा गाईला घास, गूळ, तीळ आपल्याला जे काही शक्य होईल असं एखादं दान तरी संक्रांतीच्या पर्व काळात नक्कीच सर्वांनी करावं अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो. आपणास संक्रांत नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि आपली संक्रांत ऐकल्यानंतर आपला जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोच झाला पाहिजे. आणि सर्वांना एकच विनंती आहे, फक्त मला चॅनल एक सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक नातेवाईकांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी असेच माहितीचे व्हिडिओ घर बसल्या आणि विनामूल्य दक्षिणात ऐकाव्यास भेटतील. वेदशास्त्र संपन्न रवी देवा. तसेच जर कुणाला वास्तुशांती, जननशांती, सत्यनारायण असतील किंवा अभिषेक असतील, कुठलेही धार्मिक कार्य करायचे असतील तर आमच्याकडून आपली सेवा नक्कीच करण्यात येईल. कधीही आपला कुठलाही कार्यक्रम असेल तर नक्कीच कळवा. आमचे येथे 2 आमची मुलंही आहेत. वेदशास्त्र संपन्न वेदभूषण हरिदेवा, तसेच वेदशास्त्र संपन्न ओम देवा. दोघांनीही वेदांचा अभ्यास केलेला आहे. आणि आमचा फोन नंबर घ्यायला विसरू नका, 98 50 39 28 63. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 98 50 39 28 63. या नंबरवर नक्कीच कॉल करा. आपल्या समस्येवर नक्की उत्तर दिलं जाईल. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.